महत्वाची बातमी आज संध्याकाळी पंतप्रधान मोदी हे भाजप मुख्यालयात जाणार आहेत। आताची महत्वाची बातमी, भाजप मुख्यालयामध्ये आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील। आतापर्यंतचा आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला कोणत्याही राज्यामध्ये यश मिळालेलं आहे त्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यालयामध्ये जल्लोष केलेला आहे, विजयाचा गुलाल उधळलेला आहे। एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं आहे, महाआघाडी 50च्या आतमध्ये येऊन पोहोचलेली आहे। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारच्या विधानसभेचे सुद्धा निकाल लागल्याचं पाहायला मिळतंय। एक महत्वाची ब्रेकिंग बातमी, बिहारमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचा करिश्मा पाहायला मिळालाय। मोदींच्या लाटेत काँग्रेसचं सर्वात खराब प्रदर्शन, काँग्रेस अवघ्या 4 ठिकाणी आघाडीवर आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। आणि आपण पाहताय भाजपचे राज्यामधले नेते, पहिल्या फळीमधले नेते गिरीश महाजन यांच्याकडून कार्यकर्त्यांसोबत जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातोय। बिहारमध्ये जर आपण पाहिलं एनडीएचं सरकार आलेलं असलं, भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या असल्या, भाजप नंबर 1 चा पक्ष बनलेला असला तरी महाराष्ट्रामधले भाजपचे नेते जे आहेत ते जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये रवींद्र चव्हाण यांच्याकडून जल्लोष करण्यात आला, आता गिरीश महाजन यांच्याकडून कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला जातो। एकमेकांना पेढे भरवत, ढोल ताशा वाजवत आणि फुगडी घालत गिरीश महाजन यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे। सर्व कार्यकर्ते सध्या भाजप कार्यालयाबाहेर जमलेले आहेत आणि सर्व एकत्र येऊन फोटो सेशन सुरू, एकमेकांना लाडू पेढे भरवणं सुरू आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हा आनंद आपण पाहतोय। ऐतिहासिक निवडणूक म्हणून बिहारच्या या विधानसभेच्या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं। निकाल काय लागणार, धाकधूक जी आहे ती सगळ्यांचीच होती, सर्व पक्षांमध्येच होती। मात्र एनडीए 197, महाआघाडी 36, महाआघाडी 50च्या आतमध्ये येऊन फेकली गेलेली आहे। तर जेएसपी प्रशांत किशोर यांचा पक्ष काय करणार, तर प्रशांत किशोर यांच्या पक्षाला साधं खातंही या ठिकाणी उघडता आलेलं नाही आणि इतर पक्ष 10 जागा, अशी जर एकूण आकडेवारी पाहिली तर 243 जागांसाठी ज्या निवडणुका झाल्या, 122 ही मॅजिक फिगर एनडीएनं केव्हाचीच गाठलेली आहे आणि आता एनडीए बिहारमध्ये सरकार स्थापन करणार हे चित्र स्पष्ट झालंय। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारच्या विधानसभेचे निकाल लागलेले आहेत। भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। बिहारमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचा करिश्मा पाहायला मिळालाय। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेसचा पूर्णपणे सुपडा साफ झालेला आहे, आघाडीचा पूर्णपणे सुपडा साफ झालेला आहे। सर्वात खराब प्रदर्शन हे काँग्रेसचं पाहायला मिळत आहे। मागच्या वेळेला 2020 मध्ये काँग्रेसच्या 19 जागा निवडून आलेल्या होत्या, मात्र यंदा 54 उमेदवार काँग्रेसनं उभे केलेले होते, मात्र त्यापैकी फक्त आणि फक्त 4 जागांवर आघाडी। 61 जागी काँग्रेस लढली होती आणि त्यापैकी 4 जागा ज्या आहेत त्या सध्या आघाडीवर आलेल्या आहेत। काँग्रेसचे 19 आमदार होते, मात्र आता ही संख्या जी आहे ती 4 वर येण्याची आकडेवारी आपण स्क्रीनवर पाहतोय। त्यामुळे काँग्रेसचं मोदी लाटे सर्वात हे खराब प्रदर्शन। आणखीन एक महत्वाची बातमी ती म्हणजे आज संध्याकाळी पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयामध्ये जाणार आहेत आणि विजयाचा गुलाल ते उधळतील। भाजप मुख्यालयामध्ये ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। पंतप्रधान मोदी संध्याकाळी जातील बिहारमध्ये। पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचा करिश्मा आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ते संध्याकाळी भाजप मुख्यालयात जाणार आहेत। भाजप मुख्यालयात मोठ्या प्रमाणात तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि संध्याकाळी ते कार्यकर्त्यांना संबोधित देखील करतील। एनडीएचं ज्यावेळेला जागा वाटप ठरत होतं त्यावेळेला बडा भाई छोटा भाई असं काही नसेल आणि त्याच्यामुळेच भाजप 101 आणि जेडीयू 101 जागांवर उमेदवार त्यांनी उभे केलेले होते। मात्र त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो जाहीर केलेला नव्हता। निवडणुकीच्या निकालानंतर पाहिलं जाईल असं सांगितलं जात होतं। नितीश कुमार यांचं नाव चर्चेत आहे, मात्र नेमकं यावर शिक्कामोर्तब होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे बिहारच्या मुख्यमंत्री पदावर जेडीयूनं आता दावा केलेला आहे। जेडीयूच्या 79 जागा येत आहेत। नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि राहणार असं जेडीयू कडून सांगितलं जात आहे। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर